गोरस व्यापारदा करुणी सारा शृंगार जाऊया बाजाराला अजून एक पाहिजे होता रे दुसरं पाहिजे
बोललो असतो. काय म्हटलं राधा हे बघ आपण ते मोठे बाजार चाललो मला तर मुळीच माहिती नाही बरं हॅलो. माझं कालच वाटत कागा म्हटलं राधा अगं नवऱ्याला मांडीवर घेतलंय त्याला पाचतेने आलीच बघ. हाक मारी राधा काग म्हाताऱ्या मावशीला हाक मारी राधा काग म्हाताऱ्या मावशीला आले आले ग राधा बाई आवरोनी पासारा 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 हकमारी राधा काग म्हाताऱ्या मावशीला हकमारी राधा काग म्हाताऱ्या मावशीला अगं बाई 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 अगं राधा बाई अगं एवढं घाई गडबड बोलवलं तरी कशाला अगं राधा बाई अगं काय सांगू तुला अगं सांगते ऐक तरी अहो मंडळी 4 ढोरं 4 पोरं अगं त्याच्यात एकटी मी बाई अगं एका बाईला लक्ष द्यायचं तरी कुठं अगं त्याच्या दुष्काळात 13वा महिना म्हणजे माझा कारभारी अगं राधे कारभारी अगं ते विकेश परशुराम ते माझे कारभारी नव्हे अगं बाप्या मुंबईत आले आल्या ती लग्नाला धावला चल आधी लग्न करू दे आहे लग्न लावून दे आहे लग्न लावून दे अगं काय मग
अगं बोलण्यासारखं नाही. लग्नाच्या 4 अक्षरा डोक्यावर पडल्या. कोणाच्या ग? अगं माझ्या बाप्याच्या आणि माझ्या. हा. बरं बाप्याला एक घाणेरडी सवय. दुसरी ग? माझा हात लागला मी बाप्या काय मला उठत नाही. बाई, एवढे लाड केलेस? हो अगं म्हणजे अगं नेहमीप्रमाणे बाप्याला उठवायला गेली. तू आहे? अहो धनी अहो धनी. म्हणजे उठला असेल पटकन. अगं कुठला. अगं बाप्या हा काऊ बोलायला तयारच नाही. ए बाई, का ग? अगं आता म्हटलं करू तरी काय. म्हणून नेहमीप्रमाणे बाप्याच्या डोक्याला हाता उभा करायला गेली. मला ते हात बनावून बसव वरून. अगं बघते तर काय. अगं गडी नुसता तापांना का फणफणलीला. बाई, ते म्हणतेस काय मावशी? अगं लई घाबरली. आता म्हटलं बाप्याला दवाखान्यात न्यायला हवा. मग दवाखान्यात गेलास का ग? अगं दवाखान्यात उठलो. अगं म्हटलं आधी मी बघते. बाप्याला इथं बसवते कणवटी इथं कणवती बसवते. तो बाप्या पुसा खाली 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 जाय. अगं बरं भीमवाडा काय एकटा जातोय. अगं कुणाला बोलू नका. ही साडी पण खाली घेऊन जातो. अगं ह्याला म्हटलं आता बोलायचं तरी काय. बाप्या काय माझ्या कणवती राही नाही. अगे बाई, मग गाडी कोणाचे बघायचा? अगं राहिना म्हणजे तब्येत काय बघशील. अगं हातापायची काडी निपोट नरसोबाची वाडी. अजून म्हणतात, अगं तशी तुटली. आता विराज परसेल आमचं घर बाजूलाच. कुठे आहे ग? अगं तिथनं जल्दी ढकलत बुकलत मी त्यांच्या इथं गेली. मग ते काय बोलले ग? त्या प्रतिभा काकी बसलेल्या भाकरी करायला. हो का? म्हटलं तुमचा पोरे गेला तरी कुठं. म्हटलं हाय गेला बेडवर आडवा पडलेला आहे. हो का? मला उठवलंस का? आला आता काय उठलेला नाही. म्हणून विराजा ती गदा हलवतीये. मला हलून उठला का तो? अहो चला माझ्या बाप्याची कंडिशन तरी बघा. बाप्याला घेऊन दवाखान्यात जाऊया. मग गेला दवाखान्यात घेऊन? अगं बोलायचं तरी काय. काय ग? अहो कुणा जो बोलू नका तुम्हाला म्हणून सांगते. हा. अगं चक्क म्हणाला काय माहितीये. काय बोलायचं? अगं तुला काय होत असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये येतो तुझ्या बापाला घेऊन मी काही असं ह्याच्याबरोबर म्हटलं बोलण्यासारखं अजिबातच नाही. मी आपली धावत पळत तशी सुटली आणि ते नगरपंचायतीचे प्रकाश दादा त्यांच्याकडे गेली. ते गेले का घेऊन दवाखान्यात? अगं आले पण काय म्हणतात माहितीये. काय ग? मी आलोय त्या घरी आमच्या बाईला बोलू नको. हो का? अगं म्हटलं आता बोलायचं तरी काय. मग? म्हटलं असू दे तुम्ही चला. कशी बशी बाप्याला घेतली आणि एकदाची दवाखान्याच्या दारात गेली. अगं जाते तर काय. काय ग? अगं इंदूबाई दलिताई सुरेखाताई जयताई प्रतिभावानी सगळ्या आलेल्या. अगं ह्याला म्हटलं आता तापाची थारभर किती भरली. ह्यानं काय झालं. हे मग पाहिलं विचारलंस का? अगं म्हटलं तुझ्या बाप्याला आम्ही बघायला आलेल्या. मग काही आलं नाही. ठीक आहे म्हटलं आला तर बाप्याला तपासूया आणि मग घरी घेऊन जाऊया. एक एक सरळ राधे माझ्या बाप्याचा नंबर आला. बापाचा नंबर आला. अगं बाप्याचा नंबर आला आला. आणि बाप्याला डॉक्टरच्या पुढ्यात आडवा घातला. बापाच्या पुढ्या आडवा लागला. याचा म्हटलं बसला चप्पा. हा मिळाला माझ्या बाप्याला तपासल. मग तपाट असेल नेहमीसारखं. द्या काय एवढं? अगं मिळाला कुठचा डॉक्टरच्या जन्मास आला होता म्हणून आला होता. हे बाई, काय केलं? अगं डॉक्टर माझ्या बाप्याकडे बघायला तयार नाही. मावशी? अगं काय. काय दिसतं बाबा तुझा? अगं सांगते बाप्याकडे बघायला अजिबात तयार नाही. त्या माझ्यासारख्या नाकातलं गती फक्त बघी मला पाहिजे लाज आली. मी त्याला बोलली हे बघ माझं नाक गेलं तरी चालेल पण तुला काय मी नथ माझी द्यायची नाही. पहिलं म्हटलं माझ्या बाप्याला तपास बघू. असं बोलल्यावर तपासलं बापल्याला? अगं असं बोलते तर काय. काय ग? अगं मेड्या एवढं लांब लचक काय आणि असं बुलबुलीत एवढं लांब लचक काय काढलं. काय पण एवढं लांब नसेल काढलं नाही. अगं एवढं लांब लचक काढलं. हा म्हटलं माझ्या बाप्याला का खासगीच लावतोय का काय. त्याला फालतू जावं गं. त्याला स्टेटस्कोप म्हणतात त्याला. अगं म्हटलं ठीक आहे. बाप्याला तपासलं. एक नंबर सरळ बाप्याचा आला आता. बापाचा नंबर लागला. हो डॉक्टर म्हणतो मामा श्वास घ्या. बाबाला तर घ्या श्वास घ्या. अहो मामा श्वास घ्या. मामा काय श्वास घ्यायला तयार नाही. का ग? म्हणून विराट परशुराम बाप्याच्या हातपाय धरायला आला तरी बाप्या काय तयार नाही. नंतर डॉक्टर म्हणतो मावशी त्याला 2 वेळा म्हशीचं दूध पाजूया. अगं हे कुठल्या गोष्टीचं? अगं पेटकी शेणपूट पडली तुझ्या तोंडावर कधी नाही ती. अगं राधाबाई काय ग? अगं घुशी जर का दूध द्यायला लागले असते ना अनिकेतची बार एका आंबवडीत तर प्याड येऊन ढमढम करायला आला नसता. अगं राधे अगं चांगला मजबूत 10-12 घुशी बाळगून घरात रात्रंदिवस दुधाच्या धारा काढत बसला असता. कसलं म्हणाला मग? अगं हे बघ डॉक्टर म्हणतो ठीक आहे मावशी आता बाप्याला तुझ्या घेऊन जा. आता मग त्याला पत पाणी काय देऊ तर म्हणतो तो काय बोलला म्हशीचं दूध बाप्याला 2 वेळा पा. मग मला असं ऐकलं तरी घुशीचं दूध पाज. अगं ते दूध पाजत होती. अगं बाप्याचं आता हातभर काढलं. बाय बरोबर नाव घेते म्हणजे बाय बाप्याचा माझ्या जीवात जीव येईल. हे दोघं वाटलं. विकेशराव आहेत काय. ताड फाड रामफळाचं झाड
ताड फाड रामफळाचं झाड पंढरपूरची करते वारी चांदीच्या चौकटी सोन्याचं कावड उघडून पाहते काय काय परी साई अंजिरी भात भातावर तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा चिरेबंदी वाडा ठाणबंदी घोडा कमरेवर गोड चालल्याचा झोप मी चालते ठासून मला ले हसू मी हसले गालात मला पुसलत रंग महालात तुझा रंग महाल कोणता अख्खरची गाडी दख्खनची वस्ती चप्पलवर लुगडं नेसती चंद्रकोर साडी तिचे रुई फुली काठ घोड्यावर बसला देऊळ घाटचा अडकिता जालन्याची ढवळी सुपारी अहमदाबादच्या वाणेने मेहकरची पिशवी चिखलीच्या शिंपेने शिवली नादाची डबी गाडी कोकणात उभी गाडीचा झाला चकनाचूर दोन्ही नद्यांमध्ये बाळापूरला पेठा शेगावला पाण्याचा तोटा पुण्याची खारीक मेहकरला कायदा बारीक शिंदेशाही तोडे त्याला दोन्ही कडून दोन पक्षी आणि माझ्या लाडक्या विकेश रावाचं नाव घेते चंद्रसूर्य साक्षी. हॅलो रसिकांच्या मनपसंतीत आलेले पारितोषिक विराट परशुराम यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे कडक असं नाव घ्यायचं आहे. काटेरी गुलाबाला सुंदर सुंदर फुले आणि माझ्या विराजावाशी लग्न होताच एका वर्षामध्ये झाली मला 4 मुले. प्रीतम प्रभाकर आग्रे. सहाव्या बाजारला आपण. अगं राधाबाई काय ग? अगं मथुरे बाजारी जायचं खरं मग काय झालं? अगं पण तुम्ही सर्व पुरी एवढ्या थटून आला मग बाजारला काही घेतलं ते बोलायला नको. मावशी, हे बघ, हे घेतलेलं काय आणि नेसलेलं काय सांगितलं पाहिजे. अगं सांगायलाच हवं. अगं हे बघ अगं या टवाळ गिरायकासारखी जर गिरायक बाजारात असतील आणि जर त्याच्यातलं एखाद्याने मला विचारलं अगं हे मावशी तुझ्या राधाबाईकडे काय आहे तर मी काय सांगणार. सांगते हा मावशी. सांग बघू लवकर. अगं असं नाही. मग कसं? मागे हो बघूया. भलतीच हुशार दिसते भारी भारी उरकून घेताना बघते बघा. मावशी, हे काय नवीन? अगं खूपच सुंदर. अगं राधे छानच. अगं तुझ्या मालाचं नाव तरी सांग. मावशी, हे बघ, मी घेतलं विक्रीला दूध. अरे वा खूपच सुंदर. आणि नेसलीस काय. नेसले साधे सूट. अरे वा वा खूपच सुंदर. हो माग बाई हो नुसतं झापूक झुपूक. अगं तुझ्या मालाचं नाव तरी काय. मावशी, मी घेतो बघ खवा. अगं नक्की खवाच घेतलास ना. अगं मला वाटलं झापूक झुपूक घेतलंस का काय. काय म्हणालीस. खवा. अरे वा. आणि नेसले शालू नवा. हो माग भारी सुंदर. अहो तुमच्या मालाचं नाव काय. अगं मावशी सांगितलं पाहिजे. अगं सांगायलाच हवं. सांग बघू लवकर. अगं 1 वीट लांब 2 बोट रुंद. मग चेपा बसला हिच्या मालाचं नाव तरी काय. मावशी बाई, 1 वीट लांब 2 बोट रुंद. 1 वीट लांब 2 बोट रुंद. लाल गडक माल गडक मावशी दाबून बघ. हो बाई मावशीला म्हणते दाबून बघ. अगं तुझ्या मालाचं नाव तरी काय. अगं मावशी पेप्सी. अगो बाई आणि नेसलीस काय. हा म्हणे घेतली पेप्सी आणि नेसली मॅक्सी. नाका डिझल काना ड्रायव्हर माग टेपल्याने पुढं बोलणे फिर बाजारात म्हणत हाती चाय छेडी सर माग. पोरगं झालंय डांबरट आहे.
ते समीर परशुराम आहेत ना, त्याच्यावर सकाळपासून शेल्फ्या काढतय. हो बुवा, आता माल काय आणलं नाही का नाही काय माहिती. अगं काय आणलंच तरी काय? अगं मावशी मी घेतलं दही. दही आणलं नाही एवढं आहे. अगो बाई बाई, हिने घेतलं दही आणि बघायची काय ती. चला तर मग. का म्हटलं राधा? अगं मावशी हे बघ, मग काय बोलणं विचारतो तू काय घेणार का बाळाला? अगं राधाबाई, अगं मी म्हातारी मावशी, माझं कशात काय आणि भाग्यात काय. हे म्हात्रेच म्हणून काय झालं? म्हात्रे घेतला असेल ना? अगं हे बघ, एवढा आग्रह करतेस म्हणून सांगते. राधाबाई अशी गेली बाजारात, दिली आरोळी, बाजारात आणि दिली आरोळी, घ्या रे कडी. खारे घडी. तिकडून आले स्वप्नील परशुरांसारखे धान दिप्पाड गडी. हा, उडवली दाढी पेळला कडी की चाल लागडी. चला तर बाजारला. माळच मस्त चल बाजारात. राधाबाई, अगा एवढा उघड घाट चढायचा आहे. एक सुंदरसं गाणं घेऊन हा मथुरेचा घाट चढायला लागू. तू म्हणशील तसे करू चल. हॅलो रसिकांच्या मन दही घ्या दूध घ्या बाट हे सिर घ्या दही घ्या दूध घ्या बाट हे सिर घ्या मिळून जाऊ व्यापाराला औरून शृंगार जाऊ चला मथुरेच्या या बाजाराला औरून शृंगार जाऊ चला मथुरेच्या या बाजाराला.
बाप्पा कृष्णानावारी गरिबांना तारी मीच तो श्रीकृष्ण भगवान बरं कुंडली कवर दे अरे विठ्ठल सोळा सश्र चार गोपिकांचा मेला ताटमाट करून मंदिरच्या बाहेर चालले त्यांना मुलाच्या घरी अटक करण्याची कामगिरी मी न करता माया सगळं करी पेंड्या वसुधा यांना सांगतो प्रथम त्यांना हात मारून त्यांना बोलावून घेतो अरे पेंड्या अरे सुदामा का हो देवा देवांचे बोलवले आलो तर कृष्णदेवांचे आम्ही हो खास कृष्णदेवांचे आम्ही हो खास गाई राखीत कुंजवनास लागे भेटीची आम्हालाही आस लागे भेटीची आम्हालाही आस कृष्णदेवाचे सवंगडी खास हे कृष्णदेवाचे आम्ही हो खास कृष्णदेवाचे आम्ही हो खास गाई राखीत कुंजवनास लागे भेटीची आम्हालाही आस कृष्णदेवाचे सवंगडी खास लागे भेटीची आम्हालाही आस कृष्णदेवाचे सवंगडी खास लागे भेटीची आम्हालाही आस कृष्णदेवाचे सवंगडी खास देवांचा दुष्कावला सुखी देवी तू गोकुळाला सुखी देवी तू गोकुळाला सुखी देवी तू गोकुळाला सारा जग पूजा देशाला देवकी नंदना सावळा धावत आलो पळत आलो आलो भेटाया तुम्हाला खास लागे भेटीची आम्हालाही आस कृष्णदेवाचे सवंगडी खास लागे भेटीची आम्हालाही आस कृष्णदेवाचे सवंगडी खास देवा एवढ्या घाई करते म्हणायचे कारण अरे पेंड्या अरे सुदामा सोळा सश्र चार गोपिकांचा मेला ताटमाट करून मंदिरच्या बाहेर चालले त्यांना मुलाच्या घरी अटक करण्याची कामगिरी मी न करता तो संपवते तो मी ठीक आहे अरे बाबड्या काय म्हणलं बागड्या हे वाले कोणते तुला माहिती आहे हो ऐकलंय बघ मी तुम्ही पूर्ण ऐकलंय पूर्ण ऐकलंय पण ही कामगिरी मला काय जमणार नाही बघ ही कामगिरी तुला जमणार नाही मला नाही जमणार ही कामगिरी मला पण जमणार नाही बघ हे बागड्या बोल बाबड्या ही कामगिरी तुलाही जमणार नाही ही कामगिरी मलाही जमणार नाही ही कामगिरी करणार कोण आणि करणार कोण म्हणजे काय? अरे माझा एक मित्र आहे बघ तुझा मित्र आहे होय अरे मग बोलून घे त्याला मी जिवलग मित्र आहे तुझा मित्र आहे होय. तू काम करेल ना आणि काम करणार बघ बोला आणि त्याला हात लावून उचलून घे लवकर म्हणजे हात धरून मी त्याला हा, मार लवकर काय म्हणू रे त्याला पेंड्या बोल पेंड्या? होय ये ना आणि लगेच गेल बघ अरे पेंड्या रे पेंड्या कुठतरी गायब झालाय बघ काय माहिती काय कातू मोठं झाले गेला असेल बागेत का तुझ्या अरे पहिले टाक ना हे लगेच बघ मला वाटत नाही सर तो काजू पण काय गेला तो असेल पुढे गेला असेल तो मला वाटतं चटणी करायला गेला असेल पहिले टाक ना त्या कंटाळा असेल वरती संध्याकाळी होय असेल ना असेल बघ लगेच लगेच गेल बघ अरे पेंड्या रे पेंड्या अरे ताई गे ताई अरे ये म्हणजे अरे कथ्याला अरे आपली मजा आहे बघ मध्ये म्हणतो दोय होय. आलो हा ऐ! अरे रे पेंड्या अरे सुदामा तुला सांगू मी आता काय रे
तुला सांगू मी आता काय रे खाली कपिला माझी ती गाय रे खाली कपिला माझी ती गाय रे अरे कुठं कधी जात नाही रे खाली कपिला माझी ती गाय रे अरे कुठं कधी जात नाही रे खाली कपिला माझी ती गाय रे अरे कुठं कधी जात नाही रे खाली कपिला माझी ती गाय रे अरे कुठं कधी जात नाही रे अरे रे बेटा अरे सुदामा तुला सांगू मी आता काय रे तुला सांगू मी आता काय रे माझी सोबती मला कायच दुखात नाही रे मला कायच दुखात नाही रे खाली कपिला माझी ती गाय रे माझा कुठाचा दिसत नाही रे खाली कपिला माझी ती गाय रे माझा कुठाचा दिसत नाही रे खाली कपिला माझी ती गाय रे अरे कुठाचा दिसत नाही रे खाली कपिला माझी ती गाय रे अरे कुठाचा दिसत नाही रे अरे काय सांगू तुम्हाला बोल लवकर. अरे काय सांगू तुम्हाला अरे काय सांगू तुम्हाला अरे अगोदर माझा एवढा होता आता हजबो लांब झाला म्हणजे तुला माहिती नाही अरे मेलाच माझा फोन अरे मेलाच माझं लग्न झालं म्हणजे बापता जाऊची अरे बापता जाऊची माझ्या उची नाही माझ्या उची नाही अरे त्याला म्हटलं कुठं निर्णय टाकायला हवा अरे मेरा पर्याय काय अरे शाळेत टाकायला हवा मला वाटलं की टाकायचं म्हटलं एवढं कष्ट केलं असतं कशासाठी टाकायसाठी गेला अरे मेरे शाळेत शाळेत बरोबर अरे तसाच उचलला आणि शाळेत न बसवला शाळेत न बसवला पुढे झाला आणि बाई काय झालं अर्ध्या घशाचा झाला बाई काय म्हणतात माहिती आहे हे बाबू माझं पहिलाच मागितलं होतं पहिलाच मागितलं तास बाबूचा अरे मेला हात काय अरे बाई नंतर पहिला प्रश्न कुठला माहिती आहे कुठला माहिती आहे लवकर सांग जर बाबू समज जर बाबू समज बाबू तुमच्या घरात सर्वात लहान व्यक्ती कोण ते बाईला माहिती नाही कोण लहान तो तुला माहिती आहे मला मग बाईला किती विचारायचं? पण त्यानं तसं नाही सांगितलं कसं सांगितलं माहिती आहे आमच्या घरात लहान व्यक्ती माझे पप्पा अरे काय म्हणजे अरे ते कसं काय म्हणजे अरे रात्र नाही ना रात्र मला जमवलं नाही कपल्यात आणि स्वतः जाऊन मम्मीच्या फुल्यात बरोबर आहे असं सांगितलं म्हणजे काय माई संस्कार अध्यक्षच असणार अरे बाई म्हणून झालं घ्या दुसरा वेचणं दुसरा वेचणं तुला माहिती आहे सर्वात जास्त बर्फ कुठं बोलतो काय समजणार अरे काय समजणार म्हणजे अरे मी आज काश्मीरला काय सर्वात जास्त बर्फ माझ्या पप्पांच्या दारूच्या घराचाच पडतो असं काय अरे हे मी आज बघायला दिलं कधी म्हणजे अरे या दरवाजाच्या फटीकला बघायला दरवाजाच्या फटीकनं वाकून बघायला अरे या मेल्याला
मिरकत म्हणजे काय कटी हे अवघड याला क येतो आणि अ येतो पण तुम्हाला माहिती नाही आता कधी मिळतं तुला माहिती आहे जन बाबू समज बाबू समजता समुद्राच्या मध्ये बाबू समज झाड लावलं लावलं त्या लिंबाच्या झाडाची लिंबू तुला काय म्हणायचं अचल तर दुकानाची बाबू आपल्या बापाला काय वाटलं? अरे शाप म्हणजे शाप कर बघला त्याला विचार केला काय केला त्याला डोकं चालवला आणि त्या डोक्यामध्ये चालवला तुम्हाला माहिती नाही आणि त्या म्हणाला माहिती आहे काय बोलला? त्या म्हणाला माहिती आहे काय म्हणाला? हे पुढे तुला जाण्याचं लिंबाच्या झाडाचे लिंबू काढून आणि काय म्हणाला लिंबाचा लिंबू काढून बाई तापल्या असतील. अरे बाई आपल्या म्हणजे लाईट आपल्या तापणारच. काय म्हणाला माहिती आहे तुला तुला जपंग काय तुझ्या आईशी दिलेलं नाही अशी बाई म्हणाल्या अरे बाईचं काय चुकलंय तुझा बापू पण तापला असेल भाऊ पण मला विचारला काय म्हणाला माहिती आहे तुला तुला जपंग काय माझ्या आईशी दिलेलं नाही हा, बरोबर आहे पण समोरच्या मनोवर लिंबाचं झाड काय तुमच्या बापचा लावला काय म्हणाला ते बरोबर आहे. बरोबर म्हणजे आणि मला माझी समजा त्याची कारण तुझ्या ह्याच्यावर समजता तुझं किती समजता म्हणजे काय अरे कुणी तशी काय म्हणजे पोटाचं माशी उडी ना तिच्या हाडून म्हणून नसली. अरे पण आता तसं इकडे लावून दे मला पाण्यामध्ये वाचनाला गेलाय मला काय झाली बाई? तू नाही असं लगेच आणला म्हणजे त्याला ती बोलवून घे तुला जाता येतं नाही अरे तुझ्याकडे येतं माझ्याकडे येणार नाही माझ्याकडे येणार नाही तू अख्खा ए, पांड्या रे, पांड्या, धीर.
अरे एवढा पिसा दिला कोणच्यावर? बाकी देतो. अरे 16 काय बोलतो का आम्ही दयाबळाचे माठ अरे मुलं पाहिजे आता हुकूम आहे यमुना नदी आणि गोवर्धन पर्वत याच्यापासून मिळणारे आपला प्रत्येकाने केलं पाहिजे अरे नाही हा माझ्या काठीच्या टोकावर बघ कोणत्या भोगाला बघायचा भोगावर काठीच्या टोकावर बघ अरे हा माझा माझ्या भोगाला बघ अरे टोकावर काठीच्या टोकावर बघ काठीच्या टोकाला हो बघा अरे मिरचीवाली गवळण बनालेला आहे अरे मिरचीवाली
नऊ नंबर आलेले आहे. तुझं मध्ये निशिवाली करू नको बापी आहे. अरे तो बापले आहे? मग? अरे बाई अरे बाई बापरे. तो पुरुष आहे. मग? मग याला काय नाला दाखवला की काय? काय अरे तुला काय काढले टोकाकडे बघ. तुला बघितलंस? अरे तुझा पिल्ला तिकडे आहे, माझा पिल्ला. अरे बघ ना मी एवढं दाखवतो बघ. तू दाखव. दाखव आता. आणि काठीवाले तशी तुझी नजर वरली पाहिजे बघ. तुझं काय पण बोलून दे, तशीच माझी बोलणार काय आहे. पण माझी काठी. अरे माझी नजर. हा ठीक आहे. लवकर बघ आता खाली मागून लाग. अरे हे सुदाम्या. अरे बाबा अरे त्या मेल्यावर सगळ्या अरे हे सुदाम्या. काय तुला? अरे त्या सगळ्या पांढऱ्या पांढऱ्या फुटू. काय? अरे त्या सगळ्या पांढऱ्या पांढऱ्या फुटू. मला काय बोलतो? अरे पिल्ल्या. बघायचं बघा. सर्व लोकांनी दह्यात व्हायचे माळ घेऊन अरे मोकळं चालले आहे. मग तू बदल चालले. होय. मग त्याला करायचं काय? करायचं काय नाही आहे. काय करायचं नाही बघ. त्या पोरीचं मावशी आहे, मावशी. सांगितलं मावशी. होय. माझ्या आजी बाय. तुझ्या आईची बाई. हा, तुझ्या आईची बाई. मग तुला काय विचारायचं आहे? तुला जाऊन विचार. का मावशी आपण आणले कुठून? जाणार कुठे? एवढंच ना. एवढं? आता विचारतो. चला लवकर. जातो. काय झालं करून जा. हे माहिती. अरे मेल्या, अरे महेश तुला म्हणतोय. अगं माहित नाही तो कोण आहे? अरे मेल्या, अरे माझ्या मुलींची शाळेची मावशी आहे ती. वर पण फाटलेला आहे. हा? मावशी आहे होय? हो मग. मग तो आईने कुठून आणि दादा कुठं तर सांग. अरे हे बघ. अरे हे सुदाम्या. कुठं बघ, कुठं अरे बघ. मावशीच्या ओठाला लागली. मेल्या. अरे मावशीच्या ओठाला लागली. मावशीची बघा काढली. तुला कुठं घे, येतच नाही आहे. मावशीची बघा साली. तुम्ही काय केलं? अरे मेला आम्ही ऐकलं बाबा खाली म्हणून. मला हे बघा कुठं लागणार? वा. अरे मी म्हणलो साली बघ. अरे मेल्या, अरे बाई माणसाची कसं बोलायचं? तुला समजत नाही, इकडे येऊन दाखवून तुला कसं बोलायचं. इकडे इकडे ये. ए, बड्या. मला तिला काय विचारायचं आहे? तुला विचार आपण आणली कुठून जाणार कुठे? अगं हे मावशी. अगं आलेली कुठून आणि जाणार कुठं कळ का? अरे हे बघ, आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार गोकुळी बाजारी. कुठं आलेली माहिती आहे? कुठं आलेली आहे? आलेली गोखल्यातून जाणार बुद्धीच्या मालावर. अहो, काय? आला की कसं पिंजरा मोडून द्या. हॅलो हॅलो रसिकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक. अगं हे मावशी. तू आलेली कुठून आणि जाणार कुठं? अरे मेल्या, अरे सांगितलं ना मगाशी आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरे बाजारी म्हणून. कुठं आलेली माहिती आहे? नाही आहे. आलेली गोखल्यातून जाणार मथुरेच्या बाजारला. ए पिंजरा. तिला सांगतो की रस्ता श्रीमंत आहे म्हणून. असं सांगू. होय. अगं हे मावशी. आता काय झालं? काय झालं ना? काय झालं की सांगितलं. आता काय काय? झालंय काय? अरे बघा मी दुसऱ्या मार्गाने जाऊ. अगं तिकडे दुसरीकडे जा. मावशीला काय? तिकडे जा. अरे, ऐकलं बरोबर गेलो बघायला तू. ए, बेंड्या. मावशीला घाबरवतोय. काय? असा बोल. अरे मग तिसऱ्या मार्गाने जाऊ. अगं या बैल बनवला आणि ऐकलं बोलू नवर. अरे बापरे, खरंच की. अरे गपला मावशीला घाबरव. आज पहाटेच्या पुढे. अरे मग मी चौथ्या मार्गाने जाऊ. चौथा वर्गात तुझ्या बापचा अरे, काय? पेंड्या, जास्त बोललास ना त्याला पेन द्या. नाकाची ममानी तोंडाचा तमाशा करून ठेवी. आता का कसं घालतात? त्याच्या पेनच्या म्हणते. तुला माहिती आहे कसं घालतात तो? तर पुढचं बोल लवकर. मग आता काय विचारायचं आहे? मग मावशी त्याचा पेन बरोबर नाही. तू त्याच्यामध्येच पेन द्या. पेन द्या. अगं मावशी तुला मथुरे बाजारी जाता येणार नाही. अरे काय म्हणतोयस काय? मथुरे बाजारी जाता येणार नाही, नाही नाही. पण आपणास म्हणतात तरी कोण? म्हणजे तुम्हाला ओळखलंच नाही. अरे मेल्या, अरे फेपट्या नाकात आणि चापट्या तोंडाचा तुला काय? ओळखणार तरी कशी? अगं मावशी मीच तो. अरे कोण तू? अगं मीच तो. मी तर नको. कोण पण? असं अगं मार. तुझ्या आईची नको. ए, अरे मला मी कोण? तुला माहिती नाही मग आपण पेंडी घ्या. त्याच्यापासून जोरात टुसतो. तुला माहिती नाही मला माहिती नाही. तिला सांग ना तिसरे संख्ये संबंधी म्हणून. संबंधी हे मला माहिती आहे. मग आम्हाला कशा विचारतोय? तुम्हाला ते काय बघायचं? हुशार आहे. ए मावशी. काय रे? आम्ही किती जणांच्या संख्येचं चौकल. मग तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का? हा याच्यापासून लय फायदा आहे. सगळ्याचा फायदा आहे. कांदे कशाला आहे? मागे डोक्याच्या पायी जाईल. कांदा का तुझ्या मस्तकावर चेपायचा आहे? अरे अरे मस्त गावच्या पाहिजे आहे. कायदा म्हणजे ओळखपत्र विचारलं तुम्हाला. हे कायद्याने विचारला कायदा डोक्यावर तुझं वाचून दाखवायचं आपण. वाचून दाखवायचा. होय. हाय. हाय. दाखव. तुला सांग हाय म्हणून. हाय म्हणून सांग. हाय म्हणून सांग. मावशी. हाय. अरे काय आहे? बघ, हाय. अरे मेल्या, अरे आपण काय त्याला आहे? लाडत आलाय. अगं तुला हाय. काय होय? अरे कायदा अगं विचार. बसलाच आहे. जागा बघू लवकर. ये कर लवकर.
गवळ्याच्या नारी थांब जरा तू गवळ्याच्या नारी जाऊ नको तू ग बाजारी कृष्ण देव जाऊ कोण माझा आणि गवा देवारी कृष्ण देव जाऊ कोण माझा आणि गवा देवारी कृष्ण देवाच्या हुकुमाने जाऊ देणार नाही बाजारी अरे पेंद्या तुम्हाला कसं वाटतंय भगवत नाही आम्हाला बघवत नाही ऍडवोट सांगून इथे पुढे कायदा सांगून झाला आता तुझी हाडा बघूच पाहिजे अरे मेलं तुम्हाला बघत नाही म्हणून मला बोलावलं ना या तुम्हाला बघवतच नाही आहे. काय बघू ही बघून नाही. आता कायदा सांगून झाला ना कायदा सांगून झाला आता वापस काय विचारशील आता काय विचारायचं आहे कायदा ऐकलास ना आता कायदा करून तुला बसावं लागेल अरे मेलं झपट मी विचारायचं आहे मग पोलीस करायचं आहे. तुम्ही काढलं कशाला तुला तुझ्या बोलला आहे कशाला अरे तुला कामाला मी बोलवलेलं आहे कामासाठी होय आता काय सांगायचं आहे तुला सांगून कायद्यामध्ये बसावं लागेल एवढंच ना एवढंच. आता सांगतो जा लवकर ए बापरे काय रे जराशी बोले काय म्हणतोय बघा त्याला किती जणांचं घेतलं काय रे, काय? अरे मेलं नाव बोलता येत नाही मागं जाणार किती हे मेल्या तुला काय करायचं मी कुणाचंही घेईन मला माझं पण याक घे मी पण ताटूनच बोलते काय म्हणालास माझं पण याक घे अरे मेल्या तुझं नाव घ्यायला तू काय माझा नवरा आहेस काय त्याचं पण चालत त्याचं पण चालेल ना अरे या मियाला तलावातीला ऐकलं अरे हे बघ तुझं नाव घेते पण माझ्या काही अटी आहेत त्या मान्य असतील तर आता कशाच्या भजी आहे अरे पट्ट्या घ्या काय यावं या मियाला काय केलं का बरोबर? अरे मावशीची अट आहे तर तुला मान्य करावं लागेल होत आहे? होय. आता ठीक असली हे बघ पहिली अट ती म्हणजे अशी कशी मी तुझं नाव घेते तू माझं नाव अशा पद्धतीमध्ये घेतलं पाहिजे कशा पद्धतीने की चाटून खाण्यासारखा आणि उगाळून पिण्यासारखा आहे कबूल मला तुला ढवळून देतो अंगाची एवढा भात खाला का तो फुगलाय नाही तुला तर म्हणतो आणि दुसरी अट अशी कशी आज श्री सत्यनारायणाची महापूजा तर मला माहिती आहे आलेले एवढा भात खाल्लाय तर या रंगमंचावर आपले एक सुंदर अशी फुगडी व्हायला पाहिजे बघ गोगलीच काय तुला अशी गोल 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 केलं होतं. अशी जगतो कशी कशी ठीक आहे नाव घेते नीट लक्ष देऊ नये नीट लक्षीला लागतोय. नाहीतर काहीतरी वेगळंच ऐकशील मग मात्र या मावशीची गाठ आहे तुझी आजी, मावशी काढ हा आमचा ताट आहे त्याच्यावर काय तू घाबरू नको म्हणजे काय तुला वाटतं पाहिजे जो पडले नाही तर मला केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र मला धरलंय आवडतं पाहायचं नव्हतं मला धरलंय आवडतं केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र आणि मंडळी माझ्या पदरी पडलं बघा हे काळं चिचुंद्र मावशी मला म्हणाली आता आपण मावशीचं नाव कशा पद्धतीने घ्यायचं आहे ढवलून साधून खाण्यासारखं वेगळं पिण्यासारखं मावशीला तसं नको आहे
मावशीला धवलं नाव आहे दे लवकर. येतोय अगं त्याला शिकले वातीवाल वाती इथेची वाती काय जन्मदिन होती? जर्मनची नव्हती जर्मनच्या खायला वक्का भरला होता सगळं काही चांगलं असतं मावशीला काय काय उरलं नसतं वातीवाल वाती इथेची वाती त्यावर जेवली एवढी पलाट ए पेंड्या मेल्या तुझी वाटी एवढी आणि एवढी मोठी परात तू राहिली कशी अरे मेलो खायला चिकटवली होती काय अरे खायला चिकटवली होती हुशार आहे. तेव्हा काय तेव्हा झोप आली झोप येते वातीवाल वाती इथेची वाती हा. त्यावर जेवली एवढी मोठी पलाट मावशी हा. तुला म्हणून सांगतोय ह्या बघू हागला झाला तू जाशील काय चिघाला अरे असं म्हणतोय आता तुझा कसा सगळा डांबाच मोडते बघ. काय काय म्हणाले डांबा फुगडी अपूर्ण आहे तू. बोलला तर नीटमध्ये झालं. अरे पेऱ्या ती पोळी घेऊन झाली बघ. आता उघडा करून बघ, आता पोटावर झोपला रे. मावशी थांब. थांब, थांब. चल बारी. ए, हा. हा बघ. काय आता तुझ्या मगाचं पेन वाटतो ऐकणं करतो ऐकणं काढतो काय बुवा, काही साहेब करतात ना. हे भाजपाला काय ते पावलं टाकलं सोबत या. गेल्या सांगू जाऊ नको निशाब आहे. थांब, थांब, थांब. केसावर कुठे रे थांब, ते करा सुद्धा. त्याला मल्लिंगाचा पोर आहे मल्लिंग हे बघ काय झालं याचं. ए, थांब. दुबारा ए पेंड्या या काय काढलेलं या. या. ए, पेट्या. पेंड्या ए पेंड्या ए पेंड्या हे घेतलं घोंगडं. पुढे घालतो पुढे करतो अरे तुला मी आणि आपण दे काय हे मेल्या. चौका चौका अरे दही घे दही. काय मला धन आवडलं मग दूध. आणि दूध दे तुला मागा जाऊ तुला घरी आवडतं आता मला दूध आवडतं बसावं लागेल इथे आता म्हणून. बचाव लागला पोळी घेऊन झाली ना. अरे आपण मी सांगायचा हे बघ, बघू लागायचं आहे. अरे आपण मी सांगायचा सांगलो काय सांगतो ए, मी सांगतो अरे भाऊजी, काय रे? त्या परवा कबड्डी खेळला होता आमचा त्याच्यात कायदा सगळं ऐकला कोणाच्या का? बोलला. हो, ऐकला ना. तुला आमच्या कायद्यामध्ये म्हटलं पाहिजे आता हे कोणी नो या मेल्यांच्या कायद्याने नाही थोडा वेळ दौड करू बसते. ए मावशी मेले नको बोल काय काय बसलं याच्यावर. मला कायद्याने बसेल हा. सर्व माझ्या का बघून घे अरे आता हे पण मी सांगायचा बघून बघायचं हे बघायचं तुम्ही आणलं कशाला अरे तू पुढे आम्ही त्या पाठवून ना. अरे मेले याला दूध खाल्लं दही खाल्लं जेवणात तुला समज अरे हे बघ कोणतं अरे कोण? अरे हे मेळा लांबलं काय? अरे हे लांबलं हे लांबडं. म्हणजे काय हा, पुढं बोल. याला हे माहिती हे सगळं माहिती ह्याच्यात हुशार आहे हा. आणि हे पण माहिती आहे कोण? या म्हणणं काय? अरे या म्हणणं अरे, एवढं काय ओळखीचं? माझ्या कशी काय बोलते म्हणजे या पंचावली असतात ना मला त्या कोणाला बाया. भेटायचं पुढं वगैरे का पाण्यावर तुला लावी काय केलं माझ्या खाली भेटायचं हा. हे काय म्हणायचं? आणि काय म्हणायचं माहिती आहे काय म्हणायचं? हे बेंड्या चला आपण लग्न करूया हे पेंड्या आपल्याला लग्न करूया म्हणून. अरे, कसं कसं बोलतं? बघा चल. अरे पेंड्या चल आपण लग्न करूया. अरे मेला तसंच म्हणायचं तर लहान बोल त्याला काही बोलता येईल नाही, हे समजत होतं आपण लग्न करूया. आणि याला म्हणतो लहान मारतं. आपण लबाड आहे या खर्चाने जाऊन राहील गुन्ह्याला. अरे ही बघ कोणती अरे, कोणती? अरे ही माधुरी मॅक्सी काय? ही माधुरी मॅक्सी याला मागे मागे. माधुरी दीक्षित मग? अरे आज आले मॅक्सी म्हणून म्हटलं आज मॅक्सी आले की आज आले साडी. असते. आज आले साडी मला नाही माहिती मी बघत दिलं ना हा. चौकार पुढे चार आहेत तर दोन दक्षिण. अरे मावशी, काय रे? तुला काय बसवत नाही अरे मेल्या. अरे माझ्या पोरी बसल्या तर मग मी कशाला बसायला हवं? मग तू पण बसायला हवं. काय म्हणतोय? आता तू पण बसायला हवं. अरे मी अशी नाही बसत. मग कशी बसते अरे ढोलकीच्या तालावर घोंगराच्या बोलावरच बसते. बोल रे, तो
टाक बोलून हे तुझं माझा धरण तुझं दे अरे मावशी जरा माझं इकडे मन ये. नाही ना तसं अजून. काय आता काय झालं? आणि त्या बालका काय झालं ए मेल्या अरे काय म्हणतोस तरी काय हा बारका पोरं आता नाही. बालका काय झालं बारका पोरं हरवलं वाटतं. हलवलं काय नाही जमत नाही त्या बारक्याला. जरा तर फुलं ये तुला एका वेळेत कोणी किती झालं सांग अरे मेल्या अरे मुख्य एवढी असताना बापाने माझं लग्न केलं अरे हिच्या बापच्याला काय काम नव्हतं ए, पुढचं आहे. मला आवड होतं पोरगे आणि एकावर म्हणून लग्न लवकर एकावर एक केलं. अशा 7 पोरी झाल्या मला अरे एका वेळेस 7 पोळी झाल्या हा. मग तुझी खालीची माझी नाही मेल्या बोला बे. मावशी काय बोलली माहितीये काय? अरे एका पाठोपाठ 7 पोरी झाल्या. एका पाहतो का ते हा. मावशी मला काय म्हणाली काय म्हणाली? एका वेग एका वेग एका वेग कशी नाही बोलली? तुझं ऐकलं जरा फरक झाला असेल. ऐकण्यात फरक झालाय मग? ए मेल्या आणि एकावर एक म्हणतोय तर चिमट्याला भाकरे येतात त्या आता मला वाटलं चपाती आहे वाट नाही. आता काय सांगायचं झालं का भाकरी चिमटायची वाट? बरं झालं तिकडं. सराव असा माहिती. चांगला बसलाय. होय. धन. वाजव. अरे मावशी गेला अरे मेल्यान मावशी गेला त्याला पण मावशी त्या बोलतो. तिकडे. उभी आहे. मावशी तिकडे उभी आहे मग? गरुडी पाहिली तशी. खिशात नाही ना म्हणले? अरे मेल्याला खिशात नाही. खिशात वडील कुठं? अरे मेल्याला सांगतो खिशात नाही. परत मला सांगतो खिशात नाही. आता पण चांगलं. माझं किती गाव वाटली? मेल्या, आता आपली कामगिरी पूर्ण की झालेली आहे बघ. पुन्हा ते झालेलं आहे. तुला पण द्या बोलूया. होय. चल लवकर.